तर आज आपण 5 लोकांना आरामात पुरेल अशी अगदी हॉटेलसारखी होणारी व्हेज दम बिर्याणी बनवणार आहोत। या न्यू इयर सेलिब्रेशनसाठी हा परफेक्ट असा प्लॅन होऊ शकतो। तर या व्हिडिओमध्ये काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे आपली बिर्याणी एकदम सुटसुटीत आणि परफेक्ट होण्यास मदत होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर यासाठी सर्वात आधी लॉंग ग्रेन बासमती तांदूळ 3 ते 4 पाण्याने चांगला धुवून पाऊण तास चांगला पाण्यामध्ये भिजत ठेवून द्यायचा। तर तांदूळ चांगला भिजतोय तोपर्यंत 4 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घ्यायचे आणि कडकडीत तेलामध्ये चांगले गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ते तळून घ्यायचे। हा सर्व कांदा तळून झाल्यावरती मोकळ्या हवेला ठेवून द्यायचा, त्यामुळे कांदा कुरकुरीत असा होतो। याच्यानंतर आलं 2 ते 3 मिरच्या तसेच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या याची एक पेस्ट बनवून घ्यायची। आता सर्व भाज्या मॅरिनेट करायला घ्यायच्या। यासाठी 1 वाटी दही आणि यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे। याच्यामध्ये 2 चमचे धनेपूड, 2 चमचे बिर्याणी मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घालून सर्व मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये ज्याही भाज्या असतील जसे की वाटाणा, फ्लावर, बटाटा, शिमला मिरची तसेच भरपूर सारं पनीर आणि सर्वात महत्त्वाचे मध्ये भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व घालून सर्व एकत्रित करून घ्यायचं। आता या सर्व भाज्या दह्यामध्ये छान अशा मिक्सअप करून घ्यायच्या। त्याच्यानंतर आपण जो तळलेला कांदा होता ना, त्यातला थोडासा बाजूला ठेवून तोही कांदा या सर्व मिक्सरमध्ये ॲड करायचा आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं। तसेच यामध्ये अर्ध लिंबूही पिळून टाकायचं। आता या मॅरिनेशन केलेल्या भाज्या 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून द्यायचा। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तरी तुम्ही ठेवला तरी चालेल, त्यामुळे अजून जास्त टेस्ट येते। सर्व भाज्या मॅरिनेट होतात तोपर्यंत आपण भात शिजवण्यासाठी घेऊयात। हे बघा 45 मिनिटात आपला तांदूळ चांगला असा फुगलेला आहे। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये खडे मसाले जसे की तमालपत्र, दालचिनी, लवंग हे सर्व टाकायचं। 2 मोठे चमचे मीठ टाकायचं आणि पाणी चांगलं उकळून द्यायचं। पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जो तांदूळ भिजवला आहे तो घालून घ्यायचा। या पाण्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालायचा, त्यामुळे भातालाही त्याची टेस्ट येते। आता हा खडा मसाला काढून घ्यायचा, त्यामुळे दाताखाली तो येत नाही। आणि हो, जर पाऊण तास तुम्ही तांदूळ चांगला भिजवला तर अगदी 10 मिनिटात आपला भात शिजतो। आणि फक्त 80% तांदूळ तुम्ही शिजवून घ्यायचा, कारण राहिलेला भात आपला जो भाज्या शिजवतो त्याच्यामध्ये शिजला जातो। आता एक मोठं पातेलं घ्यायचं। माझ्याकडे हे 4-5 लिटरचं भांडं आहे। त्याच्यामध्ये तेल टाकायचं व खडे मसाले छानपैकी त्या तेलामध्ये परतून घ्यायचे। यानंतर ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या आहे त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या। तर 10 मिनिटासाठीच फक्त ह्या भाज्या त्याची वाफ काढून घ्यायची, कारण पूर्ण भाज्या शिजवायच्या नाहीत। ज्यावेळी आपण दम लावत असतो त्यावेळीच ह्या भाज्या शिजल्या जातात। हे बघा आता भाज्यांना छानपैकी तेल सुटलेलं आहे। आता याच्यावरती आपण जो भात केलेला आहे त्याचं लेअरिंग द्यायला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी भरपूर सारा भात घालून घ्यायचा, त्याच्यावरती जो तळलेला कांदा, भरपूर सारी कोथिंबीर आणि तुमच्याकडे जर कलर अवेलेबल असेल, माझ्याकडे हा रेड फूड कलर अवेलेबल होता तो थोडासा ॲड केला। याच्यानंतर पुन्हा भाताचा लेअर, त्याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर, कांदा, थोडासा फूड कलर, असे 2 ते 3 लेअर असेच सेम टू सेम लावून घ्यायचे। आणि सर्वात वरती भरपूर सारी कोथिंबीर तसेच तळलेले काजू जर असतील तर त्याच्यामुळे अजून छान ती बिर्याणी दिसते, ते घालून घ्यायचे व वरून 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचं। आता बिर्याणीला दम लावून घेण्यासाठी ही बिर्याणी झाकून ठेवायची। 10 मिनिट मीडियम गॅस फ्लेमवरती ही बिर्याणी शिजून द्यायची। त्याच्यानंतर तवा गरम करायचा आणि तव्यावरती हे पातेलं पुन्हा एकदा 10 मिनिट तापवायला ठेवायचं। एकंदरीत काहीतरी 20 मिनिटांमध्ये ह्या भाज्या चांगल्या शिजून तयार होतात, तसेच बिर्याणीलाही छान असा दम लागतो। अशा प्रकारे आपली व्हेज दम बिर्याणी रेडी आहे। हे बघा भाज्याही अगदी परफेक्ट अशा छान शिजलेल्या आहेत। तर छान अशा रायत्याबरोबर ही बिर्याणी सर्व करायची। आता रायता बनवूया। त्यासाठी 1 वाटी दही फेटून घ्यायचं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काकडी टाकून हे सर्व मिक्स करायचं। थोडंसं मीठ टाकायचं। आपला रायता रेडी आहे। चला तर मग या खायला आणि रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।